राम राम तात्या. राम राम. बसा. काय म्हणतोय पाय मग? काय एकदम ठणठणीत आहे बघा. झाडपाल्याचा असा झाला म्हणायचं मग. बरं झालं तुम्ही ते झाडपाल्याचं औषध आणून दिलं, नाहीतर मला तर वाटत होतं मी लांगडा राहतोय का काय. अहो तात्या, असं कसं लंगडं होत आहे? माणसाचं कर्म चांगलं असलं ना, माणसाला कायच होत नाही बघा. आता ग बया, नाही म्हणलं तर रोजच सण सकाळी घरी यायला लागलं. जरा गोड काय बोलली, डोक्यावरच बसायला लागला. होय होय, तुमचं खरं आहे. आपणच कुणाचं वाईट केलं नाही तर देव आपलं कसं वाईट करेल बरं. हे एकदम बरोबर बोलला बघा तुम्ही. कर्म चांगलं असलं ना, फळ बी चांगलंच मिळतंय. 70 पिढी गाव लुटून खायचा यांचा इतिहास आणि चांगुलपणाची म्हणा भाषा करायला लागला. तात्या, तुम्ही आंघोळीला गेला नाही? हे काय, आंघोळीलाच चाललो होतो, जेवण रावायला म्हणून थांबलो होतो. बरं बरं, जावा. बोलत बसला तर परत कामावर कधी जाणार? काय होतात त्या? आताच पायनेट झालं कामाला चालला होय? अहो जेवणराव, महिना झालं घरात आहे. पोटा पाण्याचं काहीतरी बघितलं पाहिजे का नाही? कामाला तर जावंच लागेल की. अहो अगदी बरोबर आहे तात्या, कामाला गेलंच पाहिजे हो. पण आणखी 7-8 दिवस आराम केलं काय होणार आहे? आणि जर तुम्हाला एवढीच नड आहे ना, सांगा की मला, करतो मदत मी. एवढ्या मोठ्या मनानं बोलला तेवढंच माझ्यासाठी लय झालं बघा. मदत करायचं सोडा, आजकाल असं कोण बोलत पण नाही. बरं जेवणराव, आंघोळ करून घेतो, कामाला जायचं आहे. चालतं चालतंय. बरं आहे का, तुम्हाला जर कवा बी मदत लागली ना, हक्कानं बोला. हे माझा हात तुमच्यासाठी मदतीला कायम असतील बघा. तसं काय असलं तर सांगतो तुम्हाला. घेतो आंघोळ करून, आता जायचंय कामाला मला. चालतंय की. हा? तू तात्याला एवढा का गोळा लागलास ना, मला ते चांगलंच माहिती आहे. तुझ्या चांगुलपणाची कदर आहे मला. तुझ्या चांगुलपणाच्या पाठीमागे जो स्वार्थ आहे ना, तो कधीच पूर्ण होऊन देणार. तू काय उड्या मारतेस? अरे तुझ्या बापाला पटत घेतलं, मग तू काय तू आपाप जाळ दाडतेस. नका चंचल माझ्याशी काय बोलणार असेल बरं? काल मला म्हणली बापू तुला काहीतरी सांगायचं आहे. कदाचित मला जी बोलायचं असेल तीच तिला बोलायचं असेल तर. बया, आता ही पिढा माझ्या समोरच आली. आता ही बघायच्या आधी सटकते मी. गॅरंटी आहे आपल्याला. चंचल चंचल चंचू. काय काय नाही, जाते मी, काम आहे मला. अगो चंचल थांब की, माझं पण तुझ्याकडं लय 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 महत्वाचं काम आहे. थांब की. अगो चंचल, तू बोलली होतीस की काल बापू तुला काहीतरी सांगायचं आहे. मग सांग की आत्ता काय सांगायचं आहे ती. कुठं काय काय बी नाही. अगो काल मी तुला म्हणलं होतं का नाही चंचल मला तुला काहीतरी बोलायचं आहे म्हणून. मग तूच म्हणलीस की बापू तुला काहीतरी बोलायचं आहे. मग बोल की. आता याला काय तर बनवून स्टोरी. हा, आठवलं. अरे बाप्पू, मला तुला हे सांगायचं होतं. काल पिंगळ्यानं मला भविष्य सांगितलं. आईला, मला जसा मसोबानं उजवा कौल दिलाय तसंच हिला काहीतरी त्या पिंगळ्यानं सांगितलं नसल नव्हता माझ्याबद्दल. मज्जाच. होय, तुझ्याबद्दलच सांगितलंय. काय माझ्याबद्दल? तुझा बापू नावाचा भोळा मित्र शिकून लय 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 मोठा होणार आहे. एवढंच बोलला बी तो? अजून काहीतरी बोलला असेल की प्रेमाबद्दल? अरे बाप्पू, पिंगळ्यानं असं सांगितलंय की तू अभ्यास सोडून दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष घालू नको. जर तू अभ्यास सोडून दुसऱ्या कुठल्या गोष्टीत लक्ष घातला तर तू लय मोठा साहेब होणार नाही. आणि मी त्याला वचन देऊन आलोय की मी बाप्पूला दुसऱ्या कुठल्या गोष्टीत पडू देणार नाही. बरं का बाप्पू? मी सांगितलेलं वाक्य लक्षात ठेव बरं का. कुठल्या गोष्टीत पडायचं नाही. ठेवतो लक्षात. पण चंचल ऐक की, मी काय म्हणतोय तर ती. आता दुकानात आलेलं ऐकते मी. चल येते मी. चंचल, तू किती खोटं बोलतेस आणि किती खरं बोलतेस हे चांगलं या बाप्याला माहीत आहे. लक्षात ठेव. आणि तू किती पण माझ्यापासून पळ काढायचा प्रयत्न केलास तर आता ते शक्य नाही. कारण आता मला मसुबरायानं उजवा कौल दिलाय.
चंचल फक्त माझीच. प्रिया काय करायलीस ग? काय करू बया, रिकामा बसण्यापेक्षा काहीतरी कुठं कुठं काम करत बसलेलं बरं. वरची भांडी घासाय काढली होती का काय? नाही अगं, लय धूळ जमा झाल्या म्हणून पुसत बसली. बसण्यापेक्षा पुसलेली बरं. काय केलं प्रिया? तू कशाला आलीस इकडं? कशाला म्हणजे? प्रियाकडे आली. एनी प्रॉब्लेम? अगे बसू नकोस तर चेपल डब्बा. चेपायला काही एवढं वजन आहे माझं? नाश्ता सोडून निदान 2 टायमाचं पोटभर तर जेवती मी. म्हणूनच म्हटलं चेपल. प्रिया तुझी आई गावाला गेलती ना ग? आली नाही का अजून? नाही अगं, 2 दिवस राहून येतो म्हणली, पण काल कॉल आला की आईच्या तब्येत लय बिघडल्या आणि त्याच्यापाशी दवाखान्यात थांबायला कोण नाही. मग ती थांबल्या तिथं. मग कॉलेजला येणार नाही का तू? नाही, उद्यापासून तात्या बी कामाला जाणार आहे. त्यांचा डबा बनवायचा आहे, घरचा आवरायचा आहे, पाण्याची पाळी बी आमच्याकडे आहे उद्यापासून. मग दार धराय कोण जाणार? म्हणजे तू कॉलेज सोडून धार धरत बसणार? मग काय करू? मम्मी असते तर तिनं केलं असतं सगळं. पप्पांच्या पायाला लागल्यामुळे ते बी लय दिवस कामाला गेली नाहीत. मग आता काम आलंय तर जावा म्हणलं, उगाच खाडं कशाला. तुझ्या मागं बाई लग्नाच्या आधी संसाराचा भार पडल्यागत झालाय बघ. कुठल्या बी कामाचा ॲडव्हान्स एक्सपिरियन्स चांगला भैया. होय, पण तुझ्यासारख्या भलत्याच कामाचा एक्सपिरियन्स नसावा. भलताच म्हणजे कसला ग? तिलाच विचार, तिनंच विषय काढल्या. असलं वाईट वंगाळ ऐकण्यापरीस निघून गेलेलं बरं. अगं आता थांब, आता ऐकून तरी घे. तुझ्यामुळे गेली बघ ती. जाती तर जाऊ दे, मनात ढीगभर पाप आणि आव्हान ते धुतल्या तांदळागत. माले, हे माले, तू आज घरातच कामाला गेली नाहीस? नाही गेली का? हा, कशा पाय गेली नाहीस? नाही गेली, मला नाही जावं वाटलं. अगं तुला कामाला लावून देतो म्हणून मी देशीकडनं त्या उचल आणल्या आणि तू कुशाला घरात बसलीस? तुम्हाला कोणी आणायला सांगितली होती उचल? माणसाला बरं नसल्यावर बी काय घरी राहावं का नाहीच? 4 दिवस झालं कणकणी आली या, तर नवरा म्हणून कधी नाव तरी काढले का दवाखान्यात चल म्हणून की काय? एवढी तडातडा बोलतेस, कोणाला तर खरं वाटेल का तू आजारी आहेस म्हणून? नाटकं करतेस एवढं पण मला कळलं नव्हे. तुमच्या इतकं तर नाही करत नाटक. हो, स्वतःला बरं नसल्यावर 4 दिवस अगोदरच माणसाला घाबरून सोडता की नुसतं? हा, अगं पण तुला कामाला घालवतो म्हणून मी जयसिंगकडनं पैसे आणल्यात. आता त्याला काय सांगू? बायको माझ्या हातरून धरून उलटून गेली, ये 13 वेळा देतो पैसे म्हणून सांगू का? हा, बायको उलटून गेल्यावर काय खाचाला मग? हा, कळलं की मग चांगलंच काय खायचं आणि काय नाही. ते काय मी म्हणलं नव्हतं की हा म्हणून ती पैसे जावा करा काम, घेतले तर पैसे तर. हे बघ, तू मला कामाचं काय सांगू नको. मी जेव्हा काम करत होतो का नाही तेव्हा या आसपासच्या परिसरात माझा कोण हात धरत नव्हतं, आणि तू मला कामाचं कौतुक सांगायला लागलीस काय? कवा आईच्या पोटात असताना काम करत होता वय? हा, अव जसं लग्न झालंय तसं ऐकते मी की ह्यांनी लग्नाच्या अगोदर काय कामधंदा केला नाही म्हणून आईबापाच्या जीवावर बसून खात होतं, आणि लग्न झाल्यापासून आमच्या त्या पोराच्या माझ्या जीवावर बसून खाताया. हा, आणि काय नाटकं सांगायला लागलाय व? हो माले, लय उगं तडा बोलू नको. ते आता जयशाचं पैसे कसं फेडायचं ते मला कोडं पडलंय. ती बघा तुमची तुम्ही, मी नाही घेतलेलं ती पैसे. मी काय तसली नाटकं करा म्हणून सांगितलं नव्हतं तुम्हाला. नाटकं करू नका म्हणून सांगितलं नव्हतं. पैसे तुझ्या हातात आणून दिले ना, मग बिशी भरायला कशी टुणूक टुणूक उड्या मारत पळत गेलीस? ती तसलं काय सांगायचं नाही. घेतलं होतं ना तरी पण जावा आणि कामधंदा करा. मी नाही घेतलं ती पैसे, घरातच खर्चून गेले ते. आम्ही आयश केली नाही जाऊन तिकडे बाहेर. दिवस बरं नाही तर बाबा नुसतं कला 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 करते. जरी काय मलाच लागते ते सगळं पैसे खायला लागले.
असे सपना सोच होता बापू. तुमचा फोन. हॅलो हॅलो. बापू काय करतो? एका स्पेशल व्यक्तीचा विचार करतोय. बरं माझं एक काम करशील? मग ऐक की, मला 2 स्प्राईटच्या बाटल्या आणून देशील का रे? बरं हे ऐक, मी माझ्या घरी नाही आहे, प्रियाच्या घरी आहे, तिथं आणून दे. हां ठीक. हो हो. आता बघ तू कसं येतोय दारात तुझ्या 2च मिनिटात स्प्राईटच्या बाटल्या घेऊन. चंचलनं प्रियाच्या घरी बोलवलंय म्हटल्यावर शिवाला पण नेलंच पाहिजे की, म्हणजे कसं होईल 4 प्रेमवीर एक ही छत के नीचे. मज्जाच. हलकी शिवा. अरे बापू हातपाय मोडतील गेला का आणि कुठं निघाला उड्या मारत? ए शिवा, बरं झालं लक्का तू इथंच भेटलास. मी तुझ्या घराकडेच येत होतो. माझ्या घराकडं कशाला रे? हा एक काम आपल्याला अर्जुन जायचं. चल. अरे बापू काम आहे ती मला वैरण आणायचंय, कुट्टी करायची, धारा पण काढायच्या. हे कसलाच लका तू नुसतं लका आयुष्यभर का नाही दारा पाणी शानगाण एवढंच कर. त्याच्यापेक्षा पण आपल्याला आयुष्यात चांगल्या गोष्टी करायच्या त्या लक्षात ठेवू. म्हणून मग तू जाऊया तर. बरं बाबा येतो, पण कुठं जायचंय ते तरी सांग. आणि खिशात स्प्राईटच्या बाटल्या घेऊन कुठं चाललंय? माझं टेन्शन वाढवू नकोस लका तू. चल म्हटलं कळतं का नाही कुठं जायचंय, कशाला जायचंय. लगा कशाला चांगल्या गोष्टीला नाद लावतोय. लगा तुला वाटत नाही आपल्या बाप्याचं चांगलं काहीतरी व्हावं म्हणून मग तू चल तर. बरं बाबा बस, तुझ्या डोक्याला काय आपलं डोकं लागत नाही. बस जायचं कुठं तेच तरी सांग. आगे चल मी सांगतो सीधा. ए बापरे, अरे इथं प्रियाच्या घरी कशाला घेऊन आला? ही शिवा उगाच 12 भानगडी फाडू नकोस. देखड मोबाईल. बाप्पू तू आहेस वे? मला वाटलं. बर आली थांब. चल प्रिय, बापू स्प्राईटच्या बाटल्या घेऊन आलाय, शिवा पण आलाय. चल. जातोस तू? अगं का? मी नाही येणार बाई, मला नाही यायचं. अगं शिवा बी आलाय. मला स्प्राईट नको, तुझं तू जा. अगं तू मागवलीस म्हणून आणले नव्हते ना? हे बाई माझा मूड नाही आता, मला नाही प्यायचं. नाही बी काय नाही. चल अगं ऐकत तरी जा की जरा असं. चल. बाप्या चल येतो मी. हे थांब की लका शिवा. अरे काम आहे मला. हे थांब बाबा. ए बाप्प्या जाऊ दे की त्याला जायचंय तर. हा रे शिवा, हे आपलं तुझं बरं आहे लक्का. मी थांब म्हणलं तर थांबला नाहीस आणि प्रिया लगेच जा म्हणली की लगेच थांबलास वे. बाप्पू स्प्राईट. चंचल स्प्राईट. हे बाप्या, अरे होट चाटून पोट भरला असेल तर चला आता. शिवा हे धर पी. गार. बाया ग चंचल, सगळं संपवलंस मी, थोडं तर ठेवायचं नाहीस मी. सॉरी मला वाटलं असेल थोडं. आणि इकडे आता बाप्पू चलायचं का? चल ग.